निवेदन आहे की आपण या बाबींकडे स्वतःच्या समस्या थोड्या बाजूला ठेवा, आधी लोकांचं काम करा, मग स्वामी आपलं काम करतील. आपण काय करतो, आपलंच मांडत बसतो, दुसरीकडे लक्षच देत नाही. इथे गणित चुकतं. हे गणित चुकतं, याला आध्यात्मिक माणसं म्हणत नाही. जी माणसं स्वार्थी आहे, जे स्वतःपुरतीच सेवा करतात, ती स्वामींना मान्य नाही. हे आज ठामपणे सांगून टाक. आपण दुसऱ्याकरता काही करतो. स्वामी उद्या विचारतील, आपण आता राहिलेले लोक गुरुपद घेणार आहोत, थोड्या वेळानं स्वामींच्या चरणावर डोकं ठेवणार आहोत. एवढीच विनंती करा की स्वामी आम्हाला अशी शक्ती द्या, अशी भक्ती द्या की या उभ्या जगाचं, देशाचं, गावाचं भलं होईल. त्यांना सद्बुद्धी द्या. त्यात सगळं काय